मित्रांनो, सह्याद्रीच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचा आणि पराक्रमी किल्ला म्हणजे किल्ला पन्हाळगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक थरारक प्रसंगाचा साक्षीदार असलेल्या या गडाचा इतिहास जितका भव्य आहे तितकीच येथील ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये पन्हाळगडावरील प्रमुख ऐतिहासिक वास्तूंचा प्रवास करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया पन्हाळगडाची. आज आपण या ठिकाणी या पन्हाळगडावरती आलेलो आहोत आणि सुरुवातीलाच या ठिकाणी एका तोफेने आपलं स्वागत झालेलं आहे. ही तत्कालीन तोफ आहे किल्ले पन्हाळगडाची. तर किल्ले पन्हाळगड हा अतिशय दुर्गम आणि सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक भव्य किल्ला. आपल्या प्रवासातील सर्वात पहिलं ठिकाण किल्ल्यावर पोहोचल्यानंतर आपल्याला जे लागतं ते म्हणजे या ठिकाणी असलेली ही अतिशय महत्त्वाची अंधार बावडी. या नावानुसारच ही विहीर एका अंधाऱ्या आणि गुप्त रचनेमधली बांधलेली आहे. पण ही केवळ पाणी साठवण्याची जागा नव्हती, तर ही 3 मजली लष्करी इमारत होती. शत्रूने गडाच्या मुख्य पाण्याच्या साठ्यात विष कालवू नये म्हणून या विहिरीला पूर्णपणे लपवण्यात आले होते. येथे पहारेकऱ्यांसाठी राहण्याची सोय आणि शत्रूवर नजर ठेवण्यासाठी गुप्त खिडक्या होत्या. या विहिरीतून गडाबाहेर पडण्यासाठी गुप्त भुयारी मार्ग देखील होते असं सांगितलं जातं. तर ही अशी भव्य अंधारी बाव खचितच आपलं मन मोहून घेते. त्यावेळची वास्तुकला आणि त्या काळातलं बांधकाम आजही जसंच्या तसं टिकून आहे. ही अंधार बाव पाहताना आपल्या मराठा स्थापत्यकलेचं कौतुक करावंसं वाटतं. 3 मजली एका विहिरीचं बांधकाम आणि पाणी देखील किती सुरक्षितपणे ठेवायला हवं हा त्या काळच्या शिवरायांचा जणू संदेशच आपल्याला देत असते. कारण शत्रू केव्हाही पहिला अटॅक करतो तो जीवनावश्यक वस्तूंवर, आणि पाणी हे तर माणसाचं जीवनच. तर त्या जीवनावर कोणी हल्ला करू नये, शत्रूने हल्ला करू नये म्हणून या ठिकाणी पहारेकऱ्यांसाठी देखील जागा ठेवण्यात आली होती. आणि अष्टप्रहर पहारा या विहिरीवर, या पाण्यावर ठेवला जात होता. पण आज बघा, आपण या पूर्वीच्या पाण्यात देखील प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकून घाण करतो आहोत. खरं तर आजही येथे पहारा ठेवण्याची गरज आहे असं कुठंतरी मनाला वाटून गेलं. किती सुंदर या ठिकाणाहून संपूर्ण विहंगम दृश्य आपल्याला खाली दिसतं. यानंतर आपण आलो आहोत गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, म्हणजेच 3 दरवाजा. या दरवाजांची रचना लष्करी दृष्ट्या अत्यंत हुशारीने केली गेली आहे. शत्रूचं सैन्य किंवा हत्ती थेट वेगाने आत येऊ शकणार नाहीत अशा वळणावळणाच्या चक्रव्यूहासारख्या रचनेत हा दरवाजा बांधला गेलेला आहे. दरवाजाच्या वरच्या भागात शत्रूवर गरम तेल किंवा दगड फेकण्यासाठी खास जागा तयार केल्या गेल्या आहे. या दरवाजावरचं नक्षीकाम त्या काळातील स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. किती भव्य आणि किती सुंदर हे बांधकाम. या कमानी आजही जशाच्या तशा इतिहासाचा साक्षीदार म्हणून आपल्या समोर उभ्या आहेत.
या दरवाज्यातून आजही लोक मोटरसायकल, कार या ठिकाणून पास होत असते. इतके भव्य हे दरवाजे आहे. या ठिकाणी एक छोटी विहीर पण आहे आणि त्यात आजही पाणी भरलेलं आहे. तर जल व्यवस्थापन किती सुंदर होतं त्या काळात हे आपल्याला आज दिसून येतं. अशा अनेक जिने या ठिकाणी आहेत. हा बाहेर जाण्याचा, बाहेर पडण्याचा मार्ग किंवा आत येण्याचा मार्ग. या बुरुजांनी किती हल्ले पचवले असतील. याच दरवाज्यातून छत्रपती शिवाजी महाराज देखील आत गेले असतील. आजही या किल्ल्यात पूर्ण गावच वसलेलं आहे. तत्कालीन हा शिलालेख हे खांब पहा, किती भक्कमपणे त्यांनी हे बुरुज आणि या भिंती तोलून धरलेल्या आहेत. हे नक्षीकाम किती अप्रतिम आहे ते बघा. या दरवाजावर केलेलं हे नक्षीकाम त्या काळातील कलेचं सुंदर नमुनाच म्हणता येईल. मित्रांनो, हा आहे बाजी प्रभू देशपांडेंचा पुतळा. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटल्यानंतर विशाळगडाकडे जाताना घोडखिंडी शत्रूच्या अथांग सैन्याला एकट्याने रोखून धरणारे नरवीर बाजीप्रभू. जोपर्यंत राजे सुखरूप विशाळगडावर पोहोचत नाही आणि तोफेचा आवाज ऐकू येत नाही तोपर्यंत त्यांनी प्राणाची आहुती दिली नव्हती. आता आपण आलो आहोत गडावरील सर्वात विशाल वास्तूंजवळ, ती म्हणजे अंबारखाना. अंबरखाना म्हणजेच गडावरील धान्याची कोठारे. विजापूरच्या आदिलशाही शैलीत बांधलेल्या या 3 भव्य इमारती आहेत, ज्यांना गंगा, यमुना आणि सरस्वती अशी नावं आहेत. शत्रूने गडाला वेढा घातल्यास अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून यामध्ये हजारो खंडी धान्य साठवून ठेवले जायचे. सिद्धी जोहरच्या 5 महिन्याच्या वेढ्यात याच अंबरखान्याने गडावरील प्रजेला आणि सैन्याला जिवंत ठेवलं होतं. बघा आतून किती सुरक्षित आणि भव्यपणे ही कोठारे बांधली गेलेली आहेत. संपूर्ण किल्ला वर्षभर किंवा 2 वर्षभर देखील लढवत ठेवण्यासाठी ही कोठारं अतिशय महत्त्वाचं काम पुरवायची, ते म्हणजे रसद, अन्नधान्याची रसद. आदिलशाही शैलीत ही बांधण्यात आलेली आहेत. अतिशय भव्य, सुरक्षित. आजही एकही थेंब आत पडत नाही. या
अंबरखाण्याच्या चारी बाजूने आहेत गडाचे अत्यंत मजबूत बुरुज. पन्हाळगडाचे रक्षण करण्यासाठी अशा अनेक बुरुजांची भक्कम तटबंदींची उभारणी त्या काळी करण्यात आली होती. या तीनही अंबरखाण्याचं संरक्षण या भिंती आणि या ठिकाणचे बुरुज करत असत. तसेच या बुरुजांवरून मैलोनमैल दूरवर असलेल्या शत्रूंच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली जायची. शेकडो वर्ष उलटून गेली, तोफांचे मार झेलत तरीही हे बुरुज आणि या भिंती मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत ताठ मानेने आजही उभे आहेत. आता आपण अशा जागी आलो आहोत जिथे इतिहास प्रत्यक्ष घडताना पाहिलेल्यासारखा भास होतो. ही आहे सज्जा कोठी. विजापूरच्या आदिलशहाने बांधलेली ही एक दुमजली सुंदर इमारत आहे. सज्जा म्हणजे बसण्याची उत्तम जागा, पण याचा इतिहास अतिशय रोमांचक आणि तितकाच गंभीर आहे. 1660 मध्ये जेव्हा सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज याच सज्जा कोठीमध्ये मुक्कामी होते. याच ठिकाणी महाराजांनी आपल्या गुप्तहेरांसोबत आणि मावळ्यांसोबत अंतिम रणनीती आखली होती. तसेच पुढे चालून युवराज संभाजी महाराज व शिवरायांमध्ये काही राजकीय मतभेद झाले होते. तेव्हा संभाजी महाराजांना काही काळ याच सज्जा कोठीत नजर कैदेत ठेवण्यात आले होते असे सांगण्यात येते. तर या ठिकाणाहून संपूर्ण बाहेरचा प्रदेश आपल्याला बघता येतो व शत्रूवर देखील नजर ठेवता येतो. सिद्दी जोहरचा वेढा याच संपूर्ण परिसराला बसला असताना छत्रपती शिवाजी महाराज याच सज्जा कोठीतून त्यावर नजर ठेवून होते असा भास आजही येथे या कोठीत फिरताना होत असतो. तर ही आहे सुप्रसिद्ध सज्जा कोठी, जिला छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागले होते. हा आहे महाराणी ताराबाईंचा राजवाडा. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनंतर मुघल सम्राट औरंगजेबाला 7 वर्ष महाराष्ट्राच्या मातीत गाडणारी मराठ्यांची धगधगती ज्वाला म्हणजेच महाराणी ताराबाई. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. हे आहेत वीर शिवा काशीद. शिवरायांचं रूप घेऊन व स्वतःचे प्राण धोक्यात घालून शत्रूच्या छावणीत जाणारे आणि राजांना पन्हाळगडावरून निसटण्यासाठी मोलाची वेळ मिळवून देणारे शिवा काशीद. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानामुळेच आपले राजे वाचले, स्वराज्य वाचलं. तेव्हा मित्रो, हा आहे पन्हाळा आणि हा त्याचा इतिहास. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.